तर भावांनो आजचाही एक्सपिरियन्स खूप जास्त वेगळा आहे आपल्यासाठी, कारण की आपण आपली सायकल आणलेली ह्या मोठ्या खूप जास्त आलिशान बोट मध्ये, आणि ही बघता ही पूर्णपणे आहे भावांनो धूम डॅम. तर भावांनो एक कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आता मी समुद्रामध्ये उडी हाणणार आहे माझ्या ओके पकडायला किंवा आतमध्ये. आज टेंट त्या तिथं लावून नाही, आणि इथं सायकल या काय भारी नातदार आहे. आजचा जो मुक्काम आहे ना तो ह्या झोपडीमध्ये होणार आहे. झालं जेवण. वाव भावांनो लय जास्त कार लागते या कुपीत. साला क्या रोड है, गाड़ी का पूरा सौकर बैठ गया. अबे रोड ही ऐसा ही तो क्या करे. सगळी जण एकच म्हणतात की DJI मिनी 5 प्रो घ्या, मिनी 5 प्रो घ्या असं म्हणते. तर पाठीमागच्या व्हिडिओच्या मी कमेंट वाचल्या आणि म्हणलं तेव्हा ही तिळावणी आहे बघा, हेवा तिळावणी तेव्हा बघितल्या बघा. आणि ह्याचं काम काय असतं माहिती, पंछी की आवाज थोड़ी सुन लो. ओके. हर हर महादेव दोस्तों, गुड मॉर्निंग फ्रॉम गोवे. एक मिनट, गोवा नाही गोवे. तर ना कल रात का हमारा मुक्काम जो था ना ती होता गोवामध्ये, ठीक आहे ना, मध्ये गोवेमध्ये होता. तुम्ही म्हणता सगळं का बोलतोय, मला थोडं एक्सरसाइज करा, थोडं पळलं पाहिजे आयुष्यामध्ये, रोज नवीन काय ना काय केलं पाहिजे. तर हे असा काहीतरी नजारा आहे. आवाज ऐका, पाखरांचा आवाज ऐका. खूप जास्त पाखरांचा आवाज येतोय. माईक नाही बरं का, माईक चार्जिंग लावला आहे. खूप जास्त भारी लोकेशन आहे. आजचा टेंट लावलेला आहे. पाठीमागे एक वस्ती, त्या वस्तीमध्ये पाठीमागचा व्हिडिओ नसेल बघितला कोणी, विश्वास झाला की काल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. म्हणजे काल चार्जिंग नव्हती कुठल्याच गोष्टीमध्ये, कॅमेरा बंद पडलं होतं, मोबाईल बंद पडला होता, पॉवर बँक बंद पडलं होतं, काहीच नव्हतं. तर एक साधन होतं, या वस्तीवर थांबलो, समध्या गोष्टी चार्जिंग केल्या आणि नंतर समधी कामं केली, आणि आज तुमच्यासमोर उभा आहे समध्या गोष्टी चार्जिंग करून. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर स्वागत करता आहे आप सभी लोगों का माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. वाह वाह वाह, काय समोरचा हा व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. जीवनामध्ये ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे, फिरलं पाहिजे रे, आणि मस्त असं पाहिलं पाहिजे. ये अशी उडी आली पाहिजे. ये साइड का जो सीन दिख रहे हो ये है धूमधाम धरण बोलते इसको, ठीक है. हा ला 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 ला. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण मी फुल कॉन्फिडन्समध्ये खूप जास्त भारी वाटतंय. आजचा यूज खूप जास्त भारी आणि आजचा टेंट आहे ना ती लावलाय तेव्हा तिकडले पाठीमागच्या वस्तीवर, कारण की पाठीमागचा व्लॉग कुणी बघितला मला कमेंट करून सांगा. मस्त फुल रेडी व्हायला लागली, टेंट काढायला लागलेलो आहे. माईक लावला आहे चार्जिंगला, काल दुपारपासून माईकमध्ये चार्जिंग, त्याची चार्जिंग करायला लागलो आहे. पॉवर बँक फुल केला आहे काल रात्री. चला आता टेंट काढतो मी, आणि आंघोळीला समोर वीर धरणावर जातो. या वीर धरणावरती आंघोळींचा डान्स करण्यासाठी. हा तर ओके मित्रांनो, सकाळचा प्रवास आपला आता चालू होणार आहे. दादानं मला खूप जास्त मदत केली. रात्री चहा पाणी नाश्ता जेवण रात्री खरंच खूप जास्त भारी वाटलं. दादाचा स्वभाव एक नंबर आहे, आणि दादा मुंबईला असते. ते दादा काय कामानिमित्त इकडे घराकडे आलेत गावाकडं. दादा गावाकडे येऊन कसं वाटतं? गावाला खूप बरं वाटतं, भारी वाटतं. वातावरण इकडचं खूप छान आहे. ओके. निसर्ग संपन्न असा हा परिसर आहे, आणि इकडं पर्यटकांनी यावं, नक्की ह्या निसर्गाचा आस्वाद घ्यावा. खास करून पावसाळ्याच्या स्थितीमध्ये नक्की. वॉटरफॉल्स वगैरे भरपूर बघण्यासारखं दृश्य असतं. ओके. सकाळ प्रवासाला सुरुवात हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भले. चला आजचा हा प्रवास सुरू झाला आहे पासगावच्या दिशेने, आणि समोरच्या साईडला काहीतरी आपल्यासाठी एक गिफ्ट आहे, जे तुम्हाला मी म्हणलं होतं होणार आहे. चला काय आहे ते दाखवणार नाही. पुढल्या साईडला 1-2 मिनिटाच्या अंतरावर तिथं पोहोचतोय मी. चला त्याचा स्वभाव होणं एवढं भारी वाटलं का नाही मला. भाऊ ते लय मोठ्याच्या पोस्टला आहेत ते, आणि त्यांना जी मला रिस्पेक्ट दिली ना भाऊ, रिस्पेक्ट दिली भाऊ, खरंच सांगतो रिस्पेक्ट. वा हां
भावांनो मला ना तुम्हाला काहीतरी एक गोष्ट दाखवायची, चला मी तुम्हाला ती दाखवतो. आणि ती आपल्या इकडे येत नाही भावांनो, सांगतो बरं का, आपल्या सोलापूरकडल्या भागामध्ये ही गोष्ट येत नाही. तर मला तुम्हाला ती दाखवायचं या. ही काय आहे, ह्या इकडे दाखवतो. ही बघा, ही आहे ना, बघा ही, ह्याला भावांनो नाचणी म्हणलं जाते. बघा ही तिळावणी आहे बघा, बघा तिळावणी, तेव्हा हे बघा. आणि ह्याचं काम काय असतं माहिती का, ही आपलं ज्वारीचं गव्हाचं पीठ कसं असतं ना, ही बाजरीचं पीठ, ही सेम तसं आता ह्याचं पीठ केलं जातं. आणि ह्याची भाकर एवढी टेस्ट लागते ना, हे तुम्हाला वर फोटो दिसतो या भाकरीचा. तर अशी काहीतरी भाकर बनते, कारण मी कालच खाल्ली या रायरेश्वर पठारावरती जाऊन. खूप जास्त भारी असते खायला आणि चविष्ट लागते. आणि पिठल्या संग तर तोंडला सुटलंय पाणी, गणपती निघू आता, चला इथनं पुढे लवकरात लवकर, नाहीतर मला भूक लागेल, मग नंतर मला खायला लागेल, ह्या इथं कोणाकडून मागून घ्यायला लागेल, असं होईल. चला जाऊ, एक चांगली गुड न्यूज झालेली आहे सध्या. घरी कोण राहत नाही का? ओके. हे कधी घरं किती साईज बघितली का, पूर्ण कौलाची घर आहे ती. पावसाळ्यामध्ये ह्यातनं जे धूर निघतो ना, सगळं धूर निघतो, मोर वरडतात, पाखरं, पाऊस पडतो आणि एवढं भारी वाटतं ना ते बघायला, सांगताच येत नाही. चला आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है, आज मौसम आने वाला कोई तूफान है. वाह, कुत्रा भिवून कोण गेला आपला, कुत्रा भिवून. हा वा, रस्ता लय खराब आहे, सायकलचा स्पोक तुटायचं बी आहे मला. स्पोक तुटला ना, खूप जास्त वांगाळ काम होऊन नाही, वांगाळ. हा कुठला ड्रोन घेतला पाहिजे, कुठला ड्रोन घेतला पाहिजे. बरेच सगळीजण एकच म्हणतात की DJI मिनी 5 Pro घ्या, मिनी 5 Pro घ्या असं म्हणते ती. तर पाठीमागच्या व्हिडिओच्या मी कमेंट वाचल्या. तर ठीक आहे भावांनो, DJI मिनी 5 Pro हे ड्रोन घेतो मी. लई जणांना मला कमेंट केला ते ड्रोन लई बेस्ट आहे म्हणून, त्याला फीचर पण चांगले म्हणून कमेंट केले. तर धन्यवाद. जर नसेल कोणी व्हिडिओ बघितला तर जाऊन एकदा व्हिडिओ बघा, बहुत ज़्यादा अच्छा है ये. लेट्स गो ब्रो, ये धूमधाम. रोड को देख के ना एक भाई सच में डायलॉग याद आ गया, पता है कौन सा? साला क्या रोड है, गाड़ी का पूरा सोकर बैठ गया. अब ये रोड ही ऐसा है तो क्या करे, चलो चलते हैं. ये देखो आगे का कुछ नज़ारा ऐसा है, साइड में है धूमधाम डैम. लेट्स गो ब्रो. ओके मित्रांनो, एक मिनटं थांबा, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ओके, तर भावांनो सध्याला ना आता आपल्याला जायचं इकडे धरणा कल्ल्या साईडला, कारण इकडे काहीतरी आहे आपल्यासाठी. सांगू तुम्हाला काय आहे ती. आपण इकडे, मी तुम्हाला सकाळी म्हणलेलं की मला होडीमध्ये बसायचं आहे, पण माझ्यासंग कोणासंग माझं कॉन्टॅक्ट नव्हतं झालं. पण त्यानंतर त्या भाऊनं आपलं कॉन्टॅक्ट करून दिलं जिथं आपण थांबलो होतो. आपण निघालो भाऊ बोटमध्ये बसण्यासाठी आणि समुद्र घुमण्यासाठी. तर चला जाऊया. आणि सायकल आणि काय रोड आहे, रोड एक नंबर लागला आहे भाऊ. आणि जमलं तर इकडे खाली टेंट लावूया, जर 5G नेटवर्क भेटलं तर. खूपच जास्त भारी सीन आहे हा. आणि इथं आपली सायकल आहे प्यारी बोबो, जी इकडे तिला घेऊन आपण निघायला आलोया. चला, तिला पण समुद्रात फिरवता आला तर तिला पण समुद्रामध्ये घेऊन जाऊया. खूप चांगल्या प्रकारे जर बोटीमध्ये जागा असेल तर चला बघूया. खूप जास्त भारी वाटेल, खूप जास्त भारी वाटेल. चला, काय नजारा आहे, वा काय लोकेशन आहे. आ गया सायकल समुद्र में ले जा गया. कसं वाटतंय? वाह वाह. जिंदगी हो तो ऐसी हो कि एकदम शोहरत से जियो, वरना वो जीने में ही क्या रखा है जो 4 दीवारों के अंदर गुट गुट के जी रहे हो. हा हा भाई, इथं ड्रोन असताना भाऊ ना, ड्रोन खरं सांगतो बरं का, काय सुंदर नजारा दिसला असताना. चला, आपली बोट पुढे उभा आहे आपली वाट पाहत.
ये आ गए हम. ओके. तर भावांनो आता सायकल जाणे आपली ह्या बोटीमध्ये. चला आधी मोबाईल घेतो काढून. सायकल पाण्यात पडता कामा नाही, नाहीतर 3 लाख रुपये गेले. हा ओय शपथ. हा धरली तुम्ही, धरा धरा. बरं झालं तुम्ही धरली, बरं झालं. हा आरलं टॅन इकडे खाली. मला नव्हतं माहिती गेले म्हणून टॅन खाली. हां आता राहून द्या सोडा. इथे ठेवायची ना. चला ओके. पकडायला ठेवा आतमध्ये. ओके. तर भावांनो आजचाही एक्सपिरियन्स खूप जास्त वेगळा आहे आपल्यासाठी, कारण की आपण आपली सायकल आणलेली ह्या मोठ्या खूप जास्त आलिशान बोटमध्ये. आणि ही बघता ही पूर्णपणे आहे भावांनो धूम डॅम. मी ह्याला नाव दिलंय धूमधाम, कारण की खूप जास्त भारी आहे, खूप जास्त प्रेमळ आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त भारी नजारा होत असतो. आणि मला आपल्या इकडली मराठी माणसं खूप मदत करतात या. तर चला ह्या सायकलला आपण घेऊ आणि ह्या आलिशान बोटला घेऊन आपण निघूया, पाण्याच्या दिशेने रवाना करूया आणि करूया आक्रमण. चला. दादा नाव काय आपलं? आनंद शिंदे. दादा तुमचं? अक्षय पिसाळ. तुमचं? गोविंद जाधव. ओके धन्यवाद बरं का, मनापासून खूप मदत करता या. ती नवरा नवरी आणि म्हणते ती कलवरी पण शेजारी. ती कलवरी ना. ओके ती कलवरी आणि वराड ही पाठीमागे. ही वराड आहे का वराड आहे? हे जे टप्पे टप्पे त्या बैलगाड्या. अच्छा ती बैलगाडी आहे त्या. बैलगाड्या. ओके. तर भावांनो हे जे माझ्या पाठीने बघताय ना तुम्ही, ह्याला भावांनो काय झालं ना, एक ऐतिहासिक कहाणी जरा थोडी. आता ही मला माहित नाही कितपत खरी कितपत खोटी या. असं डोंगरातले एक पूर्वीच्या काळामध्ये एक वराड येत होतं, वराड. आणि ती वराड निघालं होतं भोरकल्या साईडला. आणि ते ना भावांनो रातच्याला ना त्यांना थांबायला जागा नव्हतं, ती थांबली होती त्या डोंगरावर. आणि त्यानंतर ना त्या रात्रीच्याला त्या ठिकाणच ती वराड जागेलाच गायब झालं समजा. आणि ती अशी एक कहाणी आता ही माहित नाही कितपत खरी कितपत खोटी आहे, पण प्रत्येक जण मला हीच सांगतंय की तेव्हा ती नवरा नवरीचं डोंगर आहे, तिथं पूर्ण वराड गायब झालं या तेव्हा त्या डोंगरावर. आणि इकडे महाबळेश्वर आहे आणि इथं आहे पाचगणी. आणि खूप जास्त भारी वाटतं या. मी तर एकच म्हणतो जीवनामध्ये आनंद घ्या रे, आनंद घ्या. पैसा येतो पैसा जातो, टेन्शन येतं टेन्शन जातं, पण जे आनंद असतो ना ते आनंद तुम्ही घ्यायला शिका, तुम्ही जीवन जगा शिका. पैशाच्या मागे एवढं जास्त पण पळू नका की तुम्ही तुमचं जीवन विसरून जावा. खरं आहे माझं बोलणं आणि खरं आहे. आणि वाटत असलं चांगलं तर आपल्या भावाला सबस्क्राईब करून जावा, फुकट असतं एकदम. हा एकदम मस्त. ह्याच्यापेक्षा हे वर गेले. काय बोलताय? म्हणजे मला 2 दिवस लागतील वाईमध्ये पोचाय. मग मला दिवसाला 20 किलोमीटर येते अंतर. 20 दिवसात पोहोचणार. आणि ह्याच्यावर 20 किलोमीटर का? हा ही प्लेन आहे ना पण पूर्ण हे 34 किलोमीटर आहे वाय. इकडं. हो. काय बघ एवढं लांब आहे. 34 किलोमीटर. मी म्हणलं 20 किलोमीटर असेल म्हणलं. नाही. विश्वास आहे ना की ही जी बोट आहे का ना, ही बोट ह्या दोघांना पूर्ण डिझाईन करून ह्या दोघांना बनवलेली या. कशी बनवली, कशी डोक्यात आलं तुमच्या बनवायची? असंच यांना काही म्हणजे हेच नव्हतं, जाळी टाकायला प्रॉब्लेम टाकायची ना. हा तर ते अशीच बोलले आम्हाला की द्याल का बनवून. तर हा. आम्ही केला प्रयत्न. हा एक प्रयत्न केला तर एक बनवलं पहिली. हा एक बनवलं तर ह्यांना आयडिया चांगली आयडिया येत गेली. मग त्या आयडिया तेच गेली. मग आम्ही डायरेक्ट मशीनीच नवीन घेतली. मशीन नवीन घेतल्या. बाप रे, म्हणजे ही पूर्ण ताडपत्री आहे भाऊ. हा ही ताडपत्री. म्हणजे ह्याला हे नाही तसं प्लाऊड फळकड काय नाही ते. लोखंडाला डायरेक्ट ताडपत्री. आयला भावनं मी ज्या बोटीमध्ये बसलो हे मला आता कळालं. ही ताडपत्री भावनं पूर्णपणे ही बघा का, ही ताडपत्री आहे. आणि ताडपत्री आहे ना हिनं पाणी थांबवून ठेवलं. हे बघा काय काय बघा. मला वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी पत्रा वगैरे म्हणजे असं काहीतरी असेल, पण ह्यात तसं काहीच नाही. ही इंटरेस्टिंग राहुल जास्त काय राहुल. तर भावनं कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आता मी समुद्रामध्ये उडी हाणणार आहे. माझ्या डोक्यात आलं की नाही रे पाणी बघितलं पवा वाटतंय ना. आताच आंघोळ केली मग अशी, आता अजून एकदा आंघोळ करतो आणि पोहतो जरा थोडं. आणि इथनं तिकडं मी आता जाणार नाही पोहत पोहत. तर चला जाऊया पोहत पोहत का होईना. आता मी माईक बंद. ओके हा माईक केला बंद. समुद्रामध्ये सायकल ठेवणार आहे आणि उडी हाणणार आहे. चला हाण उडी. राम भावांनो राव. ओके बस वर इकडे येतं ना वर याला. यात मात्र नाही तिकडं काय? नाही हे उचल रे चष्मा. हात द्या हात द्या. हात दे रे. ओके येणार आहे अजून 6 ते 7 दिवसानं. ह्या समुद्रामध्ये एक चॅलेंज घेणार आहे भावांनो. ती ह्याच बोटी घेणार. तुम्ही मला कमेंट करून सांगा ती घेतलं पाहिजे का.
24 तास भावनो 24 तास या बोटमध्ये राहणार आहे. आपली सायकल घेऊन ह्या इथं राहणार आहे आणि खूप जास्त मजा येणार आहे. त्यावेळेस आपला ड्रोन पण येईल आणि त्यावेळेस आपण पूर्ण शूटिंग घेणार इकडनं खूप जास्त मजा येणार आहे आणि एकटा बोटीमध्ये 24 तास राहणार आहे. खूप जास्त मजा करणार आहे. मला तुम्ही कमेंट करून सांगा आपण ही गोष्ट केली पाहिजे का. तशी पण मी करणारच आहे. आम्ही आलोय सध्याला हो का कॉर्नरला आलोय आता आम्ही. एक पाण्याची बाटली घेतलेली पाठीमागच्या गावामधनं आणि सध्या लाग ना मी साईडला निघालेलो या. मला रस्त्याच्या मध्ये साईडला खाली राहणार दिसलेली भावने खूप ही जुनी खूप जास्त जुनी खूप आहे आणि यामध्ये खूप जास्त गार लागतं. पहिलं आम्ही आमच्या रानामध्ये करायचो राहायचो का जरी तुमच्या पण रानामध्ये असेल तर या कोपीमध्ये आता मी निघालेलो या. बहुतेक मला वाटतं आजचा मुक्काम ह्या माझ्या रानामधल्या सुमसान कोपीमध्ये होईल. चला जाऊया आणि बघूया कशी आहे ही कोप. चला ही बघा सायकल तर कोप आहे. बघूया कोपत कसं जायचं आहे आता. अयो इथनं रस्ता आहे आतनं जायला. हां इथनं जायला येतं हे बघा ह्या कोपीत. ही मस्त आहे बघा आतमध्ये गार एकदम. मला तर वाटतं आज मला ह्या कोपीत झोपायला लागणार असं वाटायला लागलं या. लय गार लागतं ह्या कोपीमध्ये. चला आता आतमध्ये आत बसतो या कोपीत. चला वाव भावांनो लय जास्त गार लागतं ह्या कोपीत. अरे तिकडं आजचा जो मुक्काम आहे ना तो ह्या झोपडीमध्ये होणार आहे. मज्जा कुप्पा. मी राहिलेलो या झोपडीमध्ये आयुष्यातला संध्यात जास्त याकडे एक्सपिरियन्स आज हे तर घेणार नाही मी. जे काय रस्ता याकडला 3 दिवसापूर्वीच मी वापरताना इथं खाऊन घ्यावं म्हणलं ती बरं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला लय जण म्हणले होते म्हणजे ज्यावेळेस मांढर दिवस ज्यावेळेस मी घाट चढतो ना त्यावेळेस मला बरेच जण मला म्हणले की गणेश भाऊ तुम्ही प्लास्टिक फेकून घेता. प्लास्टिक फेकून घेत नाही. प्लास्टिक बॅगेमध्ये ओके ना. तर ठीक आहे ना. हां ह्या कोपीमध्ये बसून मी ऑफरसान खायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. थोडा पाण्याचा शितोडा टाकू चला. वा वा ना हां पाण्याचा शितोडा मारल्यावर कसं ना समजा एक जीव होऊन जातो. ये खायला. व्हिडिओ चालू आहे एडिटिंग आपल्या ह्या कुटियामध्ये. वाह क्या मौसम है मेरे भाई. आजचा मुक्काम विचार करतो इथंच करून टाकावा कारण की टायमिंग झालाय ना. टाइम बघा 4:54 आणि सकाळ धरणं अजून जेवण नाही केलं. सकाळी चहा पिलोय अजून माझ्या पोटामध्ये काय नाही कारण की एडिटिंग खूप जास्त महत्त्वाची आहे. एक ब्लॉग एडिटिंग करायला 4 ते 5 तास लागते मला. बघू आता संध्याकाळच्या वेळेस काय खायला करतोय मी. विचार करतो इथंच काहीतरी मस्त मध्ये मॅगी बिगी काहीतरी काय संध्याकाळच्या वेळेस खायला. बघू काय होते ती. आधी ब्लॉग एडिटिंग करून घेऊया. आत्ता इतक्यात काढले ते गरम हे बघा टमॅटो सॉस. तर भावांनो मीच लागत्या कुटियामधनं आपल्या साईडला निघलो झोपडीमधनं आणि आता मी निघालो भावांनो सकाळच्या ठिकाणी. तिथं मी भावांनो नदीमध्ये त्या बुटीमध्ये जिथं बसलो ना तिथं टेंट लावायचं म्हणत होतं. मला त्याच ठिकाणी टेंट लावायचं कारण की माझा पुढचा प्लॅन थोडा वेगळा आहे नॉर्मल त्यामुळं. तर आता इथनं मला जायचं सरळ 1 किलोमीटर पाठीमागे जायचं कारण की ना मला ह्याच रस्त्याने का असं पुढं जायचं आहे. आसगावकडल्या साईडला आसगाववरनं मग वाईला जायचं आहे मला. सॉरी वाईला जायचं आहे मला. पण त्यानंतर ना त्याच्या आधी मला जायचं आहे इकडं पाठीमागं. आज मुक्काम करायचं आपला. तर चला जाऊ आता. आणि आता टेंटची जागा खूप जास्त सुंदर आहे पण आज सूर्य काय खाली जाताना मला दिसत नाही. काय झालं काय माहिती. 28 मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ आहे. अजून अपलोड व्हायला नाही भावनो. 1 तास झाला लावून 6% गेला. 100% जायचं या. आणि तो आज टेंट त्या तिथं लावून नाही. आणि इथं सायकल या नजारा आहे तुम्हाला काय सांगू एवढं जास्त भारी वाटतंय का नाही. आणि उद्याला तो का तसंच तिकडल्या साईडला जायचा प्लॅन आहे पण ती प्लॅन पुढं आहे थोडा पुढं आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये कळून तुम्हाला काही ना काही वेगळी गोष्ट आहे. हां
आणि आता टेंट ठेकायला दिसेल चला. आता माझं जेवण यायला लागलेलं आहे, मला भूक लागली भाऊ. मी आता गावात गेलो होतो पाण्याच्या बाटल्या आणण्यासाठी, कारण की मला पाणीच नाही येतं प्यायला. तर हे बघा निर्म्याचा पोळा घेऊन आलो, कारण की उद्या कपडे धुवून टाकायचे ना, कारण की पुढला प्लॅन वेगळा आहे जरा थोडा, त्यामुळे नॉर्मल कल लावली आहे. इथं टेंट आहे माझा. आणि आता मी गेलो होतो इकडं गावात गेलो होतो पाण्याच्या बाटल्या आणण्यासाठी, कारण डबा घेऊन आला नाही. ती सकाळची बोटी होती ना आपल्याला, ज्यानं बोटीमध्ये बसवलं त्या आपल्याला भावनातला जेवण घेऊन यायला, तर त्यांना सांगितलं म्हणलं पाणी घेऊन या. तो गाडी आली तेव्हा गाडी आली आतमध्ये, आला डबा आला आपला, जेवण आलं भाऊ, जेवण आलं. सकाळ धरणं मागाशी 4 पॅटीस खाल्ले ते, अजून मी काय नाही खाल्लं. सकाळ धरणं उपाशी मी, आणि फायनली जेवण आलेलं बघा. तेव्हा जेवण आलं आपलं. आला धन्यवाद मनापासनं सगळं. हां बोलत बसलो जरा रात्री. अरे हां तुम्ही आला बरोबर आज धन्यवाद. नाही आलो मी, जरा काम बरं झालं आला ते. बाहेर गेलो. अहो मी पाण्याच्या बाटल्या, अरे वा पाण्याच्या बाटल्या आणला तुम्ही. अहो मी पाण्याच्या बाटल्या आणायला गेलो, मला पाणी भेटलं खाली कुठं. नाही इकडे गावात भेटत नाही. आणि दुकानात ते म्हणलं आमच्यातलं काल सप्ताह होता म्हणलं काहीतरी, हा हा पाणी संपलंय म्हणलं आमच्यातलं. जरा लांब आहे ना इकडं, हां त्यामुळे आणून ठेवत नाहीत कोण जास्त सहसा. बरं झालं बाबा तुम्ही आणलं, ती पांडे भरती काम झालं. हां तर हे भाव आहेत सकाळी आपल्या बोटीमध्ये बसवलेलं, यांना लई मदत केली आहे. आणि अजून पुढे जाऊन मला हे भरपूर मदत करणार ना भाऊ. हो चला आता मी जरा थोडे जेवण करतो, लई भूक लागली, ती पाणी पिऊन घेतो बाबा. पाणी एवढं जेवण भाऊ नाही एवढं. ओके. भावांनो या जेवायला, समोर टेंट, करू जेवण. जेवण चुलीवलं आहे ना, हो चव एका शिकणार बघा तुम्ही, चुलीवलं जेवण आहे. मस्त मध्ये जेवण हे झालेलं आहे. आणि आपली मराठी माणसं मला कुठं पण मदत करते, म्हणजे कुठल्या पण भारताच्या कोपऱ्यात असू द्या, कुठे बी असू द्या, चायना बॉन्ड्रीला असू द्या, नाहीतर हिमाचलमध्ये असू द्या, तर उत्तराखंडमध्ये कुठे बी असू द्या, मदत हर जागेला मिळते. तसंच आता मला बरेच जण विचारते चार्जिंग कशी करतो, तर आता ह्या ठिकाणी तर मला चार्जिंगची सोय काय नाही. पण जेव्हा आपल्याला जेवण घेऊन आणतं ना, आता तीही म्हटलं तर मी घेऊन जातो. आणि मेन गोष्ट इकडे बघा, हे आपलं सकाळचा भाऊ ही पण आलेलं आहे. तर ही सकाळी गेलं तर वाईला, आता आलं तर माघारी, मग जाताना गाडी घेतो म्हटलं, त्यामुळे आता आलं या इकडे. नंतर ना आपलं ती पण आहे, दोघं काल सगळं होते. आता भाऊला येतो हे तर. आता ही चार्जिंग सकाळच्याला मला करून मिळतं या. आता ह्याच्यावर मी काय चार्जिंग केलं, मी माझा कॅमेऱ्याची एक बॅटरी चार्जिंग केली, त्यानंतर ना माझा मोबाईल फुल केला, म्हणजे 2दा केला मी. एडिटिंगमध्ये 60-70% गेली, आणि फुल एकदा करून घेतला, म्हणजे त्या 2 काड्या उतरल्या, म्हणजे अजून 3 वेळा चार्जिंग होतोय काय मोबाईल माझा, त्यानं देऊन टाकला. आता काय करू, आता मी ब्लॉग बंद करतो थोड्यानं, आता झोपतो मस्त टेंटमध्ये एडिटिंग करत चला.